Hello students, welcome once again. So in this lecture we are going to discuss one particular MST CET examination paper. Okay. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण एक MST CET चा एक 2020 चा ऑक्टोबरमधला पहिल्या शिफ्टचा पेपर डिस्कस करतोय. सब्जेक्ट फिजिक्स. ओके. सो लुक ॲट द क्वेश्चन. सो क्वेश्चन समोर दिसतोय तुम्हाला. मी याच्याच बाजूला या क्वेश्चनची हिंट आणि याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते देईन. So what is the question? The potential differences that must be applied across the parallel and series combination of three identical capacitors is such that the energy stored in them becomes the same. So the ratio of potential differences in parallel to series combination is what? So you have options. कन्सेप्ट काय आहे? कॅपॅसिटर्स सिरीजमध्ये म्हणजे तीन कॅपॅसिटर्स सिरीजमध्ये आहेत, तीन कॅपॅसिटर्स पॅरललमध्ये आहेत आणि या तिन्हीमध्ये या दोन्ही कंडिशनमध्ये एनर्जी जी आहे ती सेम आहे. सो हे एक पॅरलल कॉम्बिनेशन आहे ॲज वेल ॲज हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. ओके. सो ह्या दोन्ही कन्सेप्टमध्ये एनर्जी सेम आहे. सो व्हॉट इज द एनर्जी इन द पॅरलल कॉम्बिनेशन? सो ई इज इक्वल टू 1/2 CV². सो आय विल राईट 1/2 C VP² आणि सिरीजमध्ये एनर्जी किती असेल? ई इज इक्वल टू 1/2 Q इंटू व्ही. क्यू व्ही असते ना. सो क्यू व्ही एस लिहितो मी. व्ही एस फॉर वॉट? सिरीज व्होल्टेज. ओके. अँड व्ही पी फॉर वॉट? पॅरल व्होल्टेज. आता ह्या दोन्ही एनर्जी सेम आहेत. सो दोन्ही इक्वेशन सेम करावे लागतील. सो सी इंटू व्ही पी स्क्वेअर इज इक्वल टू क्यू इंटू व्ही एस. ओके. सो हे दोन्ही एनर्जीज आपण सेम केल्या म्हणजेच हे दोन्ही इक्वेशन सेम केली. सो आपल्याला व्ही पी अपॉन व्ही एसचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. सो हे जर आपण सॉल्व केलं तर तुम्हाला पॅरलल कॉम्बिनेशनमधला कॅपॅसिटर 3C असेल ना. पॅरलल कॉम्बिनेशनसाठी 3C येईल आणि सिरीज कॉम्बिनेशन काय? सिरीज कॉम्बिनेशनसाठी कॅपॅसिटरचे काय होते? 1/C प्लस 1/C प्लस 1/C. लाईक तुम्हाला कॉम्बिनेशनचं इफेक्टिव्ह कॉम्बिनेशन कसा असतो, त्याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटर कसा असतो हे माहीत आहे. So it will become Q upon 3C Q upon C. So C Q will get cancelled. So answer become 1/3. Okay. So that is C option, or we can say that third option is correct for this question. Next, look at the second question. Second question is depends upon the scalar and vector. Unit vector a I bar plus b j bar is perpendicular to I bar plus j bar, then the value of b is. आता हे दोन व्हेक्टर्स आहेत, हे दोन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर यांचा डॉट प्रोडक्ट 0 करायचा. म्हणजे ए आय कॅप प्लस बी जे कॅप डॉट. ओके. दोघांचं डॉट प्रोडक्ट. सो ए आय कॅप प्लस बी जे कॅप डॉट आय कॅप प्लस जे कॅप इज इक्वल टू 0. ओके. मग हा जर डॉट प्रोडक्ट आपण 0 केला तर आपल्याला ए प्लस बी इज इक्वल टू 0 मिळेल. सो देअरफॉर ए इज इक्वल टू मायनस बी मिळेल. ओके. बट व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ दिस पर्टिक्युलर वेक्टर? दॅट इज A² प्लस B² अंडर रूट. बट युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं? 1 असतं. सो देअरफॉर याचं स्क्वेअर रूट मी सॉल्व करतो. A² प्लस B² इज इक्वल टू 1. सो याच्यामध्ये तुम्ही त्या एची व्हॅल्यू बीच्या फॉर्ममध्ये टाकू शकता. सो तुम्हाला बीचा आन्सर मिळेल 1/√2. सो यू विल गेट दिस ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. Figure shows 3 forces F1, F2 and F3. ओके. सो तिन्हीमध्ये जर तुम्ही फोर्सचं रिलेशन यूज केलं तर तुम्हाला काय मिळेल? F1 प्लस F2 मायनस F3 बिकम्स 0. सो F3 इज इक्वल टू F1 प्लस F2. सिम्पल. तुम्ही याला सुपरपोजिशन ऑफ फोर्स, सुपरपोजिशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ फोर्स असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. दोन्ही फोर्सेसची डायरेक्शन सेम दिसते F1 आणि F2 ची. बघा F1 ची डायरेक्शन इकडे दिसते, F2 ची डायरेक्शन इकडे दिसते आणि F3 मात्र रिव्हर्स दिसतोय.
म्हणजे थोडक्यात F3 ची डायरेक्शन ही रिव्हर्स होईल म्हणून आपण त्याला मायनस पुट करू. सो F1 प्लस F2 मायनस F3 इज इक्वल टू 0. सो F3 बिकम्स F1 प्लस F2. सो सी ऑप्शन किंवा थर्ड नंबरचा जो ऑप्शन आहे तो याचा आन्सर आपण डिफाइन करूया. नेक्स्ट क्वेश्चन. So question is based upon the organ pipe. A pipe open at one end has length 0.8 meter. At the open end of the tube, the string 0.5 meter long is vibrating in its first overtone and resonate with the fundamental frequency of the pipe. If the tension in the string is 50 Newton, so the mass of the string is. So mass विचारलेला आहे. ओके. सो मी पहिल्यांदा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लिहितो कशामध्ये, पाईप ओपन ॲट वन एंडमध्ये आणि स्ट्रिंगच्या कंडिशनमध्ये. सो ओपन ॲट वन एंडचा फॉर्म्युला आणि स्ट्रिंगचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला इक्वल करायचा. म्हणजे काय होणार, V/4L इज इक्वल टू 1/L अंडर रूट TL/M. आपण अंडर रूट T/μ लिहितो ना, म्यू म्हणजे काय, मास पर युनिट लेंथ. सो ह्या सगळ्या व्हॅल्यूमध्ये तुम्हाला स्मॉल m फाइंड आउट करायचा आहे, दॅट इज मास. सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, व्हेलॉसिटी दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे, स्मॉल l दिलेले आहे, टेन्शन दिलेलं आहे, लेंथ ऑफ स्ट्रिंग दिलेली आहे. हे सगळं जर तुम्ही पुट केलं तर तुम्हाला आन्सर 10 ग्रॅम, ॲक्च्युली ते kg मध्ये मिळेल, ते आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करूया. सो मास इज इक्वल टू 10 ग्रॅम मिळेल. सो हिंट लक्षात आली का बघा. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पाईपची, दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द पाईप अँड दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग कंडिशन. सो स्ट्रिंग, व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आणि व्हायब्रेटिंग ऑर्गन पाईप्स अशा आपण कंडिशन्स बघतोय, त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इफ द डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी आर गिवन बाय, खूप इंटरेस्टिंग आणि सोपा क्वेश्चन आहे, डायमेन्शन्स रिलेटेड आहे. सो A, B आणि C ज्या पॉवर्स दिसत आहेत त्यांच्या व्हॅल्यूज डिफाईन करायच्या आहेत. ओके. सो त्यासाठी हे डायमेन्शन कशाचं आहे आधी ओळखायचं आहे तुम्हाला. सो प्रेशर इज इक्वल टू, so we can put the formula of the pressure. What is the formula of the pressure? Pressure is equal to force upon area. Okay, so we have the dimensions of force, length 1, mass 1, time -2, and upon area it means length 2. Okay, so हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला लेंथ मिळेल -1, मास मिळेल 1 आणि टाइम मिळेल -2. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर द प्रेशर. सो इट मीन्स विल गेट द, बघा A ची व्हॅल्यू -1 दिसते, B ची व्हॅल्यू 1 दिसते आणि C ची व्हॅल्यू -2 दिसते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. 2 wires A and B of equal lengths are connected in left and right gaps of meter bridge. ओके, आपण विस्टोन्सची जी कंडिशन बघितली त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. विस्टोन्स मीटर ब्रिज आठवते का बघा. चला, सो x/r इज इक्वल टू Lx/Lr म्हणतो ना आपण. सो पहिली कंडिशन आहे रेजिस्टन्स इन लेफ्ट गॅप टू द रेजिस्टन्स इन राईट गॅप, आणि बॅलन्सिंग लेंथ किती मिळते 40 किती असेल 60 ना. सो दॅट इज 2/3. हे बघितलेलं आपण बऱ्याच वेळेला. ॲज वेल एज डायमीटरचा रेशो आहे DA म्हणतो मी त्याला, DA/DB. डायमीटरचा रेशो किती मिळतोय 3:1. हा सुद्धा दिलेला आहे ना. आणि विचारले की स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्सचा रेशो विचारलेला. सो फॉर्म्युला कुठला वापरणार, रेजिस्टन्स इज इक्वल टू ρL/A. आता हा फॉर्म्युला दोन कंडिशनसाठी कसा करणार, RA इज इक्वल टू ρA नंतर L, ओके, अँड अपॉन एरिया मीन्स वॉट, पायर स्क्वेअर म्हणूया, πRA². हाच फॉर्म्युला बी साठी कसा लिहिणार, RB इज इक्वल टू ρB L/πRB². हेच तुम्ही डायमीटरमध्ये कन्सिडर करू शकता आणि ρA/ρB फाइंड आउट करू शकता.
सो यू विल गेट 6:1. कंडिशन कळली का? हिंट समजली का? बघा, रेजिस्टन्सचा एक रेशो दिलेला आहे आणि डायमीटरचा एक रेशो दिलेला आहे आणि ह्या दोन रेशोवरून आपण बेसिक फॉर्म्युला रेजिस्टन्सचा यूज केला. हा रेजिस्टन्स इज इक्वल टू रो एल अपॉन ए आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपण ह्याचं सॉल्विंग केलं. नेक्स्ट, लुक ॲट द क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 हा AC सर्किट टॉपिकवरचा आहे. AC सर्किटमध्ये आपण बघितलं होतं की IL IC यांच्यामधलं रिलेशन बघितलं होतं. सो आपण पुट करूया. सो I इज इक्वल टू 0 और IL अँड IC बिकम्स सेम. ओके, किंवा हेच आपण असंही लिहितो तो IC मायनस IL इज इक्वल टू 0. लीड करंट होता ना कॅपॅसिटर सर्किटमधला. ओके, सो IC आणि IL आपण काय म्हणूया? इक्वल म्हणूया, बट दोघांची सबट्रॅक्शन किंवा आयची जी व्हॅल्यू आहे ती आपण 0 म्हणूया. दॅट्स वाय वी हॅव द ए ऑप्शन. सो हा क्वेश्चन AC सर्किट टॉपिकवरती रिलेटेड आहे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 8. Look at the question. The frequency of two tuning forks A and B are 1.5% more and 2.5% less than the tuning fork C. म्हणजे A ची फ्रिक्वेन्सी 1.5% जास्त आहे आणि 2.5% कमी आहे कोणापेक्षा? C पेक्षा. आणि दोघांच्या मधला फ्रिक्वेन्सी डिफरन्स दिलेला आहे 12 बिट्स. ओके, सो याच्यावरून C ची फ्रिक्वेन्सी काढायची. सो हिंट काय आहे बघा, याच्यामध्ये एकतर तुम्हाला NA लिहावं लागेल. NA मीन्स व्हॉट? फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क A. सो NA किती आहे? 1.5 ग्रेटर आहे. म्हणजे 100 मध्ये पुन्हा 1.5 ॲड झालं ना 1.5% म्हणजे. सो 101.5% ऑफ NCच्याच ना. आणि NB किती आहे? लेस आहे. म्हणजे लेस झाला म्हणजे 100 मधून मायनस होणार तो. 75% ऑफ NC झाला बघा. दिलेल्या कंडिशनवरून आपण इक्वेशन लिहिलं. ॲज वेल ॲज NA ग्रेटर आहे, NB स्मॉलर आहे आणि दोघांच्या मध्ये 12 बिट्स हा डिफरन्स दिलेला आहे. म्हणजे NA मायनस NB किती असेल? 12 बिट्स असेल. आता थोडक्यात ही 3 इक्वेशन सॉल्व करायची आणि NC ची व्हॅल्यू बाजूला काढायची. आता तुम्ही म्हणाल की ही 3 इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे NC कसा फाइंड आउट करणं? तर NA चेक करा सगळ्यांनी. 101.5% आहे. त्यालाच आपण हा डिवायडेड बाय 100 करतो ना फ्रॅक्शनमध्ये. पर्सेंटेजला फ्रॅक्शनमध्ये काय करतो? 100ने डिवाइड करतो. सो दोन्ही केसमध्ये 100ने डिवाइड करायचं आणि NA ची व्हॅल्यू आणि NB ची व्हॅल्यू त्या खालच्या इक्वेशनमध्ये पुट करायची. म्हणजे ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या NA मायनस NB मध्ये पुट करा आणि इक्वल टू 12 करा. सो तुम्हाला NC बाजूला करता येईल. ओके, सो यू विल गेट NC 300 हर्ट्ज. तुम्ही फक्त हे कॅल्क्युलेशन आहे ते स्वतः करायचं आहे. मी जे फॉर्म्युले दिलेले आहेत गिवन पॉईंट्स आणि हिंट ते कन्सिडर करून कॅल्क्युलेशन्स तुम्ही ट्राय करा. सो यू विल गेट 300 हर्ट्ज. सो हा जो क्वेश्चन आहे तो पुन्हा साऊंड टॉपिक जो होता त्या टॉपिकमधला क्वेश्चन आहे साऊंड रिलेटेड. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 9. लुक ॲट द क्वेश्चन. A ball of mass m is attached to the free end of a inextensible string of length L. Let T be the tension in the string. So the ball is moving in horizontal circular path about the vertical axis. So the angular velocity of the ball at any particular instant will be. सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल डायनॅमिक्स मधला हा क्वेश्चन आहे. आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओमेगा क्वेश्चन मार्क. ओके, सो हाऊ टू राईट द फॉर्म्युला. आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स माहित आहे mv स्क्वेअर अपॉन r और सिम्पली वी कॅन से दॅट mr ओमेगा स्क्वेअर. बऱ्याच वेळेला आपण हा फॉर्म्युला बघितलेला आहे. सो व्हॉट इज ओमेगा स्क्वेअर? सो इट बिकम्स फोर्स अपॉन mr. सो व्हॉट इज ओमेगा? सो इट बिकम्स अंडर रूट फोर्स अपॉन mr and instead of force we can put tension upon m and instead of r we can put length. So option A is correct for this question. बघा सिंपल आहे का? सेंट्रिपिटल फोर्सची जी काही कंडिशन आहे ती कंडिशन आपण सिंपल याच्यामध्ये पुट केली आणि आपल्याला आन्सर मिळालं. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 10. The maximum velocity of the photoelectron emitted by the metal surface is v.
So charge and mass of the photoelectrons is denoted by E and M respectively. So the stopping potential is. कुठल्या टॉपिक मधला हा क्वेश्चन आहे? इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स किंवा ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, आत्ताचं नवीन नाव या सिलेबस प्रमाणे त्या टॉपिकवरचा क्वेश्चन आहे. सो कन्सेप्ट काय? आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहित आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला? दॅट इज 1/2 mv². दिस इज द कायनेटिक एनर्जी. आणि ही किती असते? EV0 इतकी असते. व्हॉट इज EV0? इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही सुद्धा एक एनर्जीच आहे ना. सो हेच मग थोडंसं ॲडजस्ट करूया. सो याच्यामधनं मी V0 बाजूला घेतो. सो V0 जर बाजूला घेतला तर मला हे रिलेशन M/E आणि हे 1/2 आणि हे V² आहे तसंच असं मिळेल का बघा. सिंपल. सो हेच रिलेशन मी असं लिहितो. सो V0 इज इक्वल टू V² डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट E/M. म्हणजे आपल्याला जसा ऑप्शन पाहिजे तशी ॲडजस्टमेंट केली. सो ऑप्शन 4 जो आहे तो याचा करेक्ट आन्सर आहे. सो V0 इज इक्वल टू V² अपॉन ट्वाइस E/M. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. Look at the question. A stationary body explodes into two parts of masses m1 and m2. So they move in the opposite directions with velocities v1 and v2. So the ratio of their kinetic energies is. Simple. kinetic energy चा रेशो काढायचा आहे. सो मी लिहितो ke1 डिवायडेड बाय ke2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बट कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 m1v1 square upon 1/2 m2v2 square. So we can say that it is m1 upon m2 because velocities आपण या ठिकाणी सेम करूया कारण बॉडीज एक्सप्लोड झाल्या दोन पार्टमध्ये आणि त्या दोन वेगळ्या डायरेक्शनला मूव्ह होतील. सो वी कॅन कन्सिडर द डिफरंट मासेस बट सेम velocities. So हे m1 upon m2 आलं ना. बट कायनेटिक एनर्जीज दॅट इज ke2 अपॉन ke1 असं म्हणूया आपण. सो m2 अपॉन m1. सो ऑप्शन A is correct. Next question number 12. In meter bridge experiment, to minimize an error due to the contact resistance. This is the theoretical question based upon the Wheatstone's current electricity मधला हा क्वेश्चन आहे बघा आणि त्याच्यामध्ये theoretical condition दिलेली आहे. So what is the theoretical condition? Repeat the experiment by interchanging the resistance in gap. बघा कारण हा नाहीये, हा नाहीये. तुम्ही जर सेंटेन्सेस रीड केले तर लक्षात येईल. नॉन युनिफॉर्म वायर नाही चालत, करंट फ्लोइंग थ्रू इनक्रीज हे नाही चालणार, चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ नॉन रेजिस्टन्स इन द गॅप हेही नाही चालणार. बट वी कॅन रिपीट द सेम एक्सपेरिमेंट बाय इंटरचेंजिंग द रेजिस्टन्स इन गॅप. आपण हे थेरीमध्ये शिकलेलो आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ circular loop of area A, okay, is B. So the magnetic moment of the loop will be. तर मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके. सो त्यासाठी पहिल्यांदा आपण फॉर्म्युला लिहूया. सो फॉर्म्युला इज B इज इक्वल टू μ0 अपॉन 2 IR² डिवायडेड बाय R³. याच्यामध्ये आपण Z0 केला बघा. ठीक आहे. फक्त Z0 केला. Z² प्लस R² रेस टू 3/2 होतं ना, त्यातला आपण Z0 केला त्यामुळे हे डिवायडेड बाय R³ राहिलं. आता हे R एकमेकांना कॅन्सल करायचं नाही. जस्ट राईट डाऊन B इज इक्वल टू μ0 अपॉन 2. हे वरती IR² मी आहे तसंच ठेवतो डिवायडेड बाय ह्या आरच्या ऐवजी मी A/π पुट करतो. हे कुठून आलं? कारण एरिया इज इक्वल टू काय असतं? πr². सो R इज इक्वल टू वॉट? √A/π. ही स्टेप महत्त्वाची समजली का बघा. एरिया इज इक्वल टू πr². सो R इज इक्वल टू √A/π. सो ही व्हॅल्यू तिथं पुट केलेली आहे. आता ही जर ॲडजस्टमेंट आपण केली तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल B इज इक्वल टू μ0 अपॉन 2 π⁻⁴ हे m होईल आणि अपॉन A⁻³
कारण डायपोल मोमेंटचा अर्थ काय असतो, करंट इंटू एरिया. सो आय आणि एच्या बद्दल आपण काय पुट केलं, एम पुट केलं आणि फायनल आन्सर आपल्याला मग हे मिळेल, दॅट इज 2 BA⁵². कारण एम पाहिजे ना, मग एम इकडे घ्या, बाकी सगळे एका साईडला ॲडजस्ट करा, तुम्हाला बी ऑप्शन मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. लुक ॲट द क्वेश्चन. थेरॉटिकल क्वेश्चन आहे. अबाव द क्युरी टेम्परेचर द ससेप्टिबिलिटी ऑफ द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स व्हॅरीज विथ इनव्हर्सली ॲज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचरमधलं जे काही रिलेशन आहे ते इनव्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. ॲक्च्युली हा रोलिंग मोशन रिलेटेड क्वेश्चन आहे, बट रोलिंग मोशन रिड्यूस्ड सिलेबसमध्ये पॉईंट आहे. क्वेश्चन नंबर 16. लुक ॲट द क्वेश्चन. ए बॉडी इज प्रोजेक्टेड व्हर्टिकली upwards from the earth's gravitational field, so where v is the escape velocity. आता हा ग्रॅव्हिटेशन मधला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी रिलेटेड न्यूमेरिकल आहे. ठीक आहे. आता ॲक्च्युली याचा आन्सर काय आहे ते बघा. सो पोटेन्शियल एनर्जी आहे पी म्हणूया आपण त्याला. सो पी इज इक्वल टू -GMM/r. तुम्ही जर ग्रॅव्हिटेशनच्या समरीमध्ये जर बघितलं तर हे फॉर्म्युले तुम्हाला बघायला मिळतील. एस्केप व्हेलॉसिटी किती आहे, √2GM/r. ही फिक्स असते, कॉन्स्टंट असते ना. याच्यामध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरायचा आहे. म्हणजे काय, पी इनिशियल प्लस के इनिशियल, म्हणजे इनिशियल आणि पोटेन्शियल आणि कायनेटिक इनिशियल घ्यायचे आणि पोटेन्शियल फायनल प्लस कायनेटिक फायनल, म्हणजे कायनेटिक आणि पोटेन्शियल फायनल एनर्जी घ्यायची. आणि ह्या सगळ्यांची जर तुम्ही सगळ्यांच्या व्हॅल्यू जर पुट केल्या तर तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटीची किंवा जी काही ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये पार्टिकल एस्केप होणार आहे त्याची जी काही व्हेलॉसिटी आहे ती मिळेल. सो यू विल गेट √3 × v. हे सॉल्व करून बघा. दिस इज द हिंट. याच्यामध्ये अजून एक मी हवं तर सांगतो, यातली जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे फायनल ती फक्त 0 करा. फायनल पोटेन्शियल एनर्जी, बरोबर ना, कारण स्मॉल आर तिथं खूप इनफायनाईट किंवा खूप मॅक्सिमम असतो असं आपण म्हणतो. सो वी कॅन कन्सिडर पोटेन्शियल एनर्जी फॉर द फायनल किंवा ॲट फायनल पोझिशन इज 0 म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. हा जो क्वेश्चन आहे, 2 cars of masses m1 and m2 are moving in the circle of radii r1 and r2 respectively. ओके. बेसिक क्वेश्चन आहे सर्क्युलर मोशन मधला. द अँग्युलर स्पीड ω1 ω2 आर सच दॅट दे बोथ कम्प्लीट्स 1 रिव्हॉल्युशन इन द सेम टाइम. टाइम सेम आहे. ओके. फक्त व्हेलॉसिटीचा रेशो लिनियर स्पीड m1 आणि m2चं फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ v. सो वी हॅव v इज इक्वल टू r ओमेगा. सो व्हॉट इज v1. सो v1 इज इक्वल टू r1 ω1 अँड v2 इज इक्वल टू r2 ω2. बट ω1 आणि ω2 सेम करा कारण टाइम कसा आहे, सेम आहे. सो सिंपल काय रेशो येणार आहे, r1/r2. सो स्पीडचा रेशो विचारलेला ना, म्हणजेच व्हेलॉसिटीचा रेशो. ओके. सो व्हेलॉसिटीचा रेशो मिळाला r1/r2. नेक्स्ट अगेन वन क्वेश्चन विच इज रिलेटेड विथ द वेक्टर किंवा स्केलर अँड वेक्टर्स. रिझल्टंट ऑफ 2 वेक्टर्स p bar and q bar is of magnitude r1. If direction of q bar is reversed, so the resultant is of magnitude r2. So the value of r1 square plus r2 square is. ओके. सो थोडक्यात पहिली कंडिशन अशी आहे, लेट अस कन्सिडर हा p बार आहे आणि सपोज हा q बार आहे. तर दोघांचा रिझल्टंट कुठं असतो, इथं असतो. त्याला आपण r बार असं म्हणूया. आता हा जर आपण q बार रिव्हर्स केला, बाकी हा p बार तसाच आहे, q बार जर रिव्हर्स केला तर काय होईल. आता पहिला जो रिझल्टंट आहे तो काय आहे, त्याला आपण r1 नाव देऊया. सो r1 काय होईल, रिझल्टंटची व्हॅल्यू काय असते, √p² प्लस q² प्लस ट्वाईस pq. आठवते का हा रिझल्टंटचा फॉर्म्युला, इंटू कॉस ऑफ थिटा. कॉस ऑफ थिटा म्हणजे अँगल. आणि r2 काय असणार आहे, सिमिलरली तसाच √p² प्लस q² प्लस
ट्वाईस ऑफ पी क्यू कॉस थिटा. बट आता इथं तर डायरेक्शन बदलली, त्यामुळे या प्लसच्या ऐवजी फक्त इथं काय येईल, मायनस येईल. आणि ह्यामध्ये जर तुम्ही दोन्ही r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर करून जर ॲड केलेत तर तुम्हाला 2 इंटू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर बघायला मिळेल. दॅट इज हे ऑप्शन, बी ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. चूज द करेक्ट स्टेटमेंट. इन कंडक्टर्स व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड ओव्हरलॅप इच अदर. आपण हा पॉईंट सेमीकंडक्टर्समध्ये बघितलेला आहे. सेमीकंडक्टर टॉपिकवरती हा क्वेश्चन रिलेट आहे की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये गॅप नसतो. कशामध्ये, कंडक्टिंग मटेरियलसाठी किंवा कंडक्टरसाठी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. Two identical wires are vibrating in unison if the tension in one of the wire is increased by 2%. So 5 bits are produced per second by the two vibrating wires. So the initial frequency of each wire is. ओके, सो कुठली कन्सेप्ट आहे बघा थोडक्यात की एन आणि टेन्शन, एन आणि टी मधलं रिलेशन. सो व्हॉट इज रिलेशन, एन इज so n is directly proportional to t. So we have to use this relation. आता हा चेंज कसा लिहितो आपण, डेल्टा n अपॉन n इज इक्वल टू, हे डिफरन्शिएट करून किती येईल, 1/2 डेल्टा t अपॉन t. 1/2 फॅक्टर कसा आला, t ची स्क्वेअर रूट पॉवर आहे ना, सो पर्सेंटेजसाठी आपण हे असं लिहू शकतो. आता डेल्टा t अपॉन t किती दिलेलं आहे, 2% दिलेलं. सो डेल्टा n अपॉन n किती येईल, 1% येईल बघा, कारण 2 ला 2% कॅन्सल झालं. सो डेल्टा एन अपॉन एन ची व्हॅल्यू किती आली, 1%. आता बीट फ्रिक्वेन्सी बघा, मी त्याला एन डॅश म्हणतो. बीट फ्रिक्वेन्सी किती असते, दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स म्हणजे n1 मायनस n2. तर बीट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 5. सो 5 इज इक्वल टू, आता n1 किती घ्यायला लागेल, 1%चा अर्थ काय, इन्क्रीज झाली ना फ्रिक्वेन्सी, बरोबर, कारण टेन्शन इन्क्रीज झालेलं आहे. सो फ्रिक्वेन्सी पण इन्क्रीज होणार आहे. So we can write this is in fraction form, that is 1.01 n, and let us consider this minus n. So n becomes 500 hertz. So this is the solution. Next question number 21. Electrons in a hydrogen atom first jumps from third excited state to the second excited state, and then from second excited state to the first excited state. So the ratio of the wavelengths lambda 1 as to lambda 2 emitted in the two cases respectively is. Okay, lambda 1 आणि lambda 2 चा रेशो फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला कुठला वापरायचा, E इज इक्वल टू E is equal to h nu. This is the concept. कुठल्या टॉपिक मधला क्वेश्चन आहे, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, किंवा ज्याला आपण इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स म्हणतो, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. सो E इज इक्वल टू, हा क्वेश्चन वेव्हलेंथच्या फॉर्ममध्ये कसा तयार होईल, C अपॉन लॅम्बडा. सो E इज इक्वल टू HC अपॉन लॅम्बडा. बट H आणि C कसे असतील, कॉन्स्टंट असतील. सो व्हॉट इज रिलेशन बिटवीन E अँड लॅम्बडा, सो इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. चालेल का. मग आता हाच फॉर्म्युला आपल्याला दिलेल्या कंडिशनसाठी तयार करायचा आहे. आता कंडिशन काय आहे बघा, पहिल्यांदा जे जम्पिंग आहे ते E4 टू E3 आहे, बरोबर, कारण थर्ड एक्साइटेड स्टेटला आपण E4 रिप्रेझेंट करतो, सेकंड एक्साइटेड स्टेटला आपण E3 रिप्रेझेंट करतो, आणि फर्स्ट एक्साइटेड स्टेटला आपण E2 रिप्रेझेंट करतो. त्यामुळे हे मी असं लिहिलेलं आहे. सो E3 मायनस E2 इज इक्वल टू लॅम्बडा 2 अपॉन लॅम्बडा 1. बघा, पहिल्या डिफरन्सच्या समोर मी लॅम्बडा 2 लिहिलं, दुसऱ्या डिफरन्सच्या समोर मी लॅम्बडा 1 लिहिलं. का लिहिलं असं, कारण दोघांमध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. आता तुम्हाला एनर्जी आणि एन मधलं रिलेशन सांगतो. एनर्जी आणि एन मध्ये रिलेशन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर असं असतं. ओके, म्हणजे जर E4 काढायची असेल, फॉर एक्झाम्पल सिन्स इथं लिहितो मी, E4 काढायची असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन 4 स्क्वेअर असं करावं लागतं. सो अशा पद्धतीने तुम्ही E4 ची व्हॅल्यू पुट करा, E3 ची व्हॅल्यू पुट करा, E2 ची व्हॅल्यू पुट करा. ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या की तुम्हाला एक रेशो मिळेल, आणि तोच रेशो वेव्हलेंथचा असेल. सो 20/7 रेशो येते का बघा.
बघा मी तर E4ची व्हॅल्यू तुम्हाला एक सॅम्पल दाखवलेली आहे. तशीच E3 काय येईल मला सांगा. सो E3 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/9 येईल, बरोबर का. आणि तशीच E2 काय येईल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/4 येईल. बघा जे स्क्वेअर करून लिहायची. हीच इकडे E4 किती आले, 1/4चा स्क्वेअर म्हणजे 1/16 येणार आहे. सो अशा पद्धतीने हे व्हॅल्यूज फाइंड आउट करून तुम्ही लॅम्बडा रेशो फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. हा सुद्धा क्वेश्चन थोडासा रिड्यूस्ड सिलेबसमध्ये आहे. सायक्लोट्रॉनमधला आहे बघा. इंडिपेंडंट ऑफ स्पीड ऑफ आयन अँड रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ रिड्यूस आहे सायक्लोट्रॉन पाईन. 23 बघा. 2 small drops of mercury each of radius are coalesced to form a large single drop. So the ratio of total surface energies before and after the change is. हा क्वेश्चन खूप वेळा आपण थेरीमध्ये बघत असतो आणि हा सरफेस टेन्शन मधल्या इटा फॉर्म्युला मी एक तुम्हाला सांगितला होता कन्सेप्ट. E इज इक्वल टू टी इंटू डी ए, त्याच्यावरती हा रिलेटेड आहे. 2 ड्रॉप्स आहेत ते एका ड्रॉप्समध्ये कन्वर्ट झालेला आहे. स्मॉल ड्रॉप असेल तर त्यांची रेडियस स्मॉल आर म्हणतो आणि जो मोठा ड्रॉप आहे त्याची रेडियस कॅपिटल आर म्हणतो. इक्वल व्हॉल्यूम कन्सेप्ट प्रमाणे आपण ट्वाइस आर क्यूब इज इक्वल टू कॅपिटल आर क्यूब असं लिहितो आणि याच्यावरून कॅपिटल आरची व्हॅल्यू काय येईल, मग हे स्मॉल आर राहील आणि इंटू 2 काय होईल, 1/3 होईल कॅपिटल आरची व्हॅल्यू. व्हॉट इज द रेशो E1/E2. एनर्जीचा फॉर्म्युला काय लिहितो, टेन्शन कॅन्सल होणार. सो NR² अपॉन कॅपिटल R², कारण एरिया काय असतो 4πr² ना, त्यातलं 4π कॅन्सल झालं. सो एन ची व्हॅल्यू आहे 2, हे स्मॉल r² डिवायडेड बाय कॅपिटल आरची व्हॅल्यू किती आहे. सो ती पुट केली की 2/2/3 स्मॉल r किंवा स्क्वेअर होईल. हे सगळं ॲडजस्ट करा, तुम्हाला मिळेल 2/1/3 आणि डिवायडेड बाय 1 आहे तो ॲज इट इज ॲज टू 1 म्हणा. सो सेकंड ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळेल. हवं तर ट्राय करून बघू शकता. नेक्स्ट 23 नंबर क्वेश्चन बघूया. ए रे ऑफ अनपोलराइज्ड. आता ॲक्च्युली अनपोलरायझेशन कन्सेप्ट आहे. सो पोलरायझेशन इज रिड्यूस्ड टर्म इन द वे ऑप्टिक्स. क्वेश्चन नंबर 25. A magnifying power. What is the magnifying power of simple microscope of focal length 5 cm? Image is formed at distance of distinct vision. Distinct vision किती असतं नॉर्मली आयचं तर 25 सेंटीमीटर असतं, बरोबर. आणि आपण हे सिंपल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप असे 2.11च्या वे ऑप्टिक्समध्ये शिकलेलो आहोत किंवा रे ऑप्टिक्समध्ये. सो त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. सो मॅग्निफाईंग पॉवर किती असते, 1+D/F असते बघा. सो इज इक्वल टू 1+ डिस्टिंक्ट विजन किती घेतोय आपण 25 सेंटीमीटर आणि फोकल लेंथ किती दिलेले आहे 5. सो इट बिकम्स 1+5. सो इट मीन्स 6. दॅट इज थर्ड ऑप्शन. सो कंपाऊंड सिंपल मायक्रोस्कोप किंवा सिंपल मायक्रोस्कोप रिलेटेड हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. 2 raindrops falling through air have radii in the ratio 1:2. They will have terminal velocities in the ratio. Terminal velocity, mechanical properties of the fluids या टॉपिकवरचा हा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये आपण जो फ्लुइड्स आर इन मोशनचा पार्ट बघतो त्याच्यामधली ही कन्सेप्ट आहे. सो टर्मिनल वेलॉसिटी आणि रेडियसमध्ये रिलेशन कसं असतं, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R² असतं. सो V1/V2 किती येईल मग सांगा, इज इक्वल टू 1/2चा स्क्वेअर होईल, म्हणजेच काय 1/4. ओके. सो 1:4 येईल टर्मिनल वेलॉसिटी आणि रेडियसचं रिलेशन, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. लुक ॲट द क्वेश्चन. 2 short bar magnets A and B having dipole moments M1 and M2 respectively are kept one above the other with their magnetic axis perpendicular to each other. If their resultant at a point on the axis of magnet A is inclined at 45 degree with the axis of magnet A, then the ratio of dipole moment M2 to the M1 is. या ठिकाणी tan 45 ची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की एक मॅग्नेट असा आहे, हे साऊथ हे नॉर्थ असं म्हणतो मी, आणि दुसरा मॅग्नेट त्याला असा, जस्ट मिनिट. सो एक मॅग्नेट आहे लाईक असा आणि दुसरा त्याला असा परपेंडिक्युलर आहे.
सो साऊथ नॉर्थ. ओके, सो दोघांचा रिझल्टंट काढूयात. आता पहिल्या मॅग्नेटचा रिझल्टंट इकडं असेल, B1 म्हणतो मी त्याला, आणि दुसऱ्याचा रिझल्टंट इकडं असेल, ज्याला मी B2 म्हणतो. मग ह्या दोघांचा रिझल्टंट कुठं असेल, मध्ये असेल, ज्याला मी R बार म्हणतो. आता हे B1 कसं आलं तर या मॅग्नेटचा रिझल्टंट, B2 कसं आलं या मॅग्नेटचा रिझल्टंट, आणि दोघांचा रिझल्टंट मी R बार लिहिला, आणि यांच्यामध्ये अँगल किती आहे, 45 डिग्री. ओके, सो टॅन थिटा पहिल्यांदा इथं लिहूया आपण, टॅन थिटा. सो टॅन थिटा इज इक्वल टू B2 अपॉन B1 चालेल का बघा. सिम्पल टॅनची कन्सेप्ट वापरली त्या ट्रँगलमध्ये, आणि आपण लिहिलं B2 अपॉन B1 लिहिलं. ओके, आता B2 अपॉन B1 ची कन्सेप्ट माहिती आहे आपल्याला, ॲक्सिस आणि इक्वेटरसाठी माहिती आहे. ओके, सो ॲक्सिस आणि इक्वेटरसाठी आपण तो फॉर्म्युला B1 अपॉन B2 लिहू शकतो. ठीक आहे, सो B2 किती येईल बघा, किंवा बी ॲक्सिस आहे ते किती येईल, μ0 अपॉन 4 पाय m अपॉन r3. 11च्या मॅग्नेटिझममधला हा क्वेश्चन आहे. ओके, चला, सो त्याच्यानंतर आपल्याला B1 अपॉन B2चा रेशो लिहावा लागेल. ओके, सो B1 आणि B2 चे जर फॉर्म्युले पुट केले तर आपल्याला ट्वाइस m1 अपॉन m2 असा रेशो मिळेल. व्हॉट इज m, डायपोल मुवमेंट असं म्हणूया आपण. ठीक आहे, सो m1 अपॉन m2चा रेशो किती मिळेल बघा, सो m1 अपॉन m2 इज इक्वल टू 1 अपॉन 2 मिळेल. बट आपल्याला रेशो विचारलेला आहे m2 अपॉन m1चा, सो m2 अपॉन m1 किती येईल, 2:1 येईल. ओके, सो हे आन्सर आपण इथं लिहूया. नेक्स्ट 28 नंबर क्वेश्चन बघूया, थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. ए heavy mass is attached to one end of thin wire and wheeled in a vertical circle, so the chances of breaking the wire are maximum when. सर्क्युलर मोशन मधली कंडिशन आहे, लोएस्ट पॉइंटला काय होईल, मॅक्सिमम होईल, कारण टेन्शन काय असतं, लोएस्ट पॉइंटचं टेन्शन हे मॅक्सिमम असतं. नेक्स्ट 29 नंबर क्वेश्चन बघा. A wheel is rest at horizontal position. Its a moment of inertia about vertical axis passing through its center is I. A constant torque tau acts on it for t second. So the change in rotational kinetic energy is, formula कुठला, kinetic energy is equal to 1/2 I omega square. कारण लिनियर कायनेटिक एनर्जी किती असते, 1/2 mv स्क्वेअर. ही झाली रोटेशनल, सो 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आता आपल्याला टॉर्क इज इक्वल टू I अल्फा असतं असं माहीत आहे, ॲज वेल ॲज आपण टॉर्क इज इक्वल टू I अल्फाच्या ऐवजी आपण ओमेगा अपॉन टाईम ही लिहू शकतो. सो ओमेगाची व्हॅल्यू मी इथं टॉर्क स्मॉल t अपॉन I अशी पुट करतो, आणि हीच व्हॅल्यू वरच्या इक्वेशनमध्ये पुट करतो. सो कायनेटिक एनर्जी किती येईल, 1/2 I आणि ओमेगाचा स्क्वेअर म्हणजेच काय, टोचा स्क्वेअर टाईमचा स्क्वेअर अपॉन मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्क्वेअर. ओके, सो हेच रिलेशन बघा, एक I कॅन्सल होईल, यातला एक मोमेंट ऑफ इनर्शिया, एक रिलेशन राहील 1/2 टोचा स्क्वेअर टाईमचा स्क्वेअर अपॉन I. सो विल गेट द ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. Look at the question. A mass m is suspended from a spring of negligible mass. The spring is pulled a little and then released, so that mass executes SHM of period t. If the mass is increased by m, so the time period becomes 5t by 3. So what is the ratio of capital M to the small m? कुठला क्वेश्चन आहे तर थोडक्यात हा ऑसिलेशन्स मधला क्वेश्चन आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, सो टाइम आणि m मधलं रिलेशन इथं पुट करायचं आहे. सो कॅपिटल M असताना t टाइम पिरियड आहे, आणि m प्लस m केलं म्हणजे मास ॲड केलं की 5t बाय 3 टाइम पिरियड होतं. ठीक आहे, सो फॉर्म्युला मी लिहितो, t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडररूट मास असा लिहितो. मग पहिला फॉर्म्युला काय, t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडररूट स्मॉल m, आणि दुसरा फॉर्म्युला टाइम किती होणार, 5t अपॉन 3 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास किती झालं, कॅपिटल M प्लस स्मॉल m झालं बघा, ॲडिशन केली ना. चला, हे फक्त आपल्याला सॉल्व करायचं, आणि याच्यामधनं कॅपिटल M आणि स्मॉल mचा रेशो फाइंड आउट करायचा. मग सॉल्व कसं कराल, दोन्ही साईडचा स्क्वेअर कराल, दोन्ही साईडचा स्क्वेअर करून स्क्वेअर रूट घ्याल, स्क्वेअर कराल, पहिल्यांदा डिवाइड कराल, नंतर स्क्वेअर कराल, आणि दोन्ही साईडचं सॉल्विंग झाल्यानंतर तुम्हाला 9/16
रेशो मिळेल. सो ऑप्शन डी मिळेल. दिस इज द क्वेश्चन नंबर 30. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31 theoretical question आहे. The Earth's atmosphere is divided into different layers. So out of these layers the ionosphere consists of electrons and positive ions. Question number 32 again theoretical question आहे. Parallel beam of monochromatic light falls normally at a single narrow slit, so the angular width of the central maximum in the resulting diffraction pattern is. मी कंडिशन सांगतो फक्त. डी थिटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन एचा हा फॉर्म्युला आहे. दॅट्स वाय इट इज डिक्रीजेस विथ द स्लिट विड्थ म्हणजे कोण? स्मॉल ए. सो डी थिटा डिक्रीज होणार आहे आणि स्लिट विड्थ इन्क्रीज होणार आहे. सो ए ऑप्शन. नेक्स्ट 33 नंबर क्वेश्चन बघा. ए पेंडुलम हॅज लेंथ ऑफ 0.4 मीटर and maximum speed 4 meter per second. So what is the length makes an angle 30 degree with the horizontal? Its speed will be. So pendulum मध्ये पण आपण स्पीडचा फॉर्म्युला बघितला होता. v is equal to √ rg tan थीटा. बट आता मला सांगा इथं थीटा फक्त किती घ्यायचा? विथ हॉरिझॉन्टल अँगल दिलेला आहे 30 डिग्री. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा असा पेंडुलम आहे तर हा अँगल दिलेला आहे 30. हा 30 असेल तर हा अँगल किती असेल? 60. त्यामुळे हा 60 इथं टॅन थिटाच्या ठिकाणी घ्यायचा. बाकी आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.4, जी ची व्हॅल्यू 10 कन्सिडर करा आणि थिटाची व्हॅल्यू 60 कन्सिडर करा. तुम्हाला 2√3 एवढी व्हेलॉसिटी बघायला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34 बघा. ऑन क्लोजिंग एन ऑर्गन पाईप फ्रॉम वन एंड it is noticed that the frequency of third harmonic is 50 Hz more than the fundamental frequency of vibration in open pipe. Okay, so the fundamental frequency of the organ pipe is. कंडिशन बघा आता मी काय लिहितो. आपल्याला ओपन पाईप आणि क्लोज पाईप मधली फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी माहीत आहे आणि आपल्याला कंडिशन पण दिलेली आहे. सो कंडिशन काय दिली आहे बघा. सो Fn इज इक्वल टू V upon 4L. So what is V upon 4L? So V upon 4L is the fundamental frequency for open pipe into small n, and Fn is equal to V upon twice L into small n. हे कुणासाठी? हे बोथ एंड साठी, बोथ एंड ओपन असेल तर. ओके, सो आपण F3 लिहूया. थर्ड हार्मोनिक म्हटलं मी. सो 3 into V upon 4L बिकॉज n इज इक्वल टू 3. आणि ॲज वेल ॲज कंडिशन काय आहे? F3 इज इक्वल टू 50 प्लस Fn असं म्हणूया. ओके, सो F3 इज इक्वल टू 50 प्लस Fn. सो F3 घ्या 50 दिलेले आहे किंवा 50 इज इक्वल टू F3 मायनस Fn असं लिहितो मी. हो तर Fn मी लेफ्ट साईडला घेतला. ठीक आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ F3? दिस इज 3V upon 4L. चालेल. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ Fn? इट इज V upon 2L. सो हे जर सॉल्व केलं तर मग आपल्याला F ची व्हॅल्यू मिळेल. सो इट बिकम्स 100 Hz. सो ऑप्शन सेकंड मिळेल. 34, 35. The intensity, if the intensity of incident radiation is in a photocell is increased, the stopping potential remains unchanged. ओके, कारण स्टॉपिंग पोटेन्शियल काही इंटेन्सिटीवरती डिपेंड नाही आहे, ते कायनेटिक एनर्जीवरती डिपेंड आहे. नेक्स्ट 36 नंबर क्वेश्चन बघा. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट the intensity of light at a point on the screen is k unit. For path difference lambda, what would be the intensity at a point if the path difference is lambda by 4? चला, पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स या कन्सेप्ट वरचं हे एक्झाम्पल आहे. सुरुवातीला आपण रिलेशन बघूया. फाय इज इक्वल टू 2πx अपॉन लॅम्बडा. हे रिलेशन आहे फेज आणि पाथ डिफरन्स मध्ये. लॅम्बडा इंटेन्सिटी असताना फेज डिफरन्स किती असतो? 2π असतो असं लिहितो मी. आणि हे जर लॅम्बडा बाय 4 झाली वेवलेंथ तर फेज डिफरन्स किती होतो?
पाय बाय 2 होतं. ओके, सो आपल्याला इंटेन्सिटीचा फॉर्म्युला माहीत आहे. इंटेन्सिटी इज इक्वल टू आय नॉट किंवा 4I0 cos स्क्वेअर फाय बाय 2. दिस इज द फॉर्म्युला ऑफ द इंटेन्सिटी. सो याच्यावरनं तुम्ही एकदा I1 तयार करा, एकदा I2 तयार करा. ह्यातली फक्त 4I0 ची टर्म कॅन्सल होईल. सो इट बिकम्स कॉस स्क्वेअर, इथं 2 पाय होईल. ठीक आहे, कारण पहिल्यांदा फाय आपण घेतोय फेज डिफरन्स आणि डिवायडेड बाय जो आहे तो कॉस स्क्वेअर पाय बाय 2 होईल. बरोबर का? पहिला फेज डिफरन्स आपण 2 पाय घेतला आणि दुसरा पाय बाय 2 घेतला आणि हे दोन फेज डिफरन्स तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर 1/1/2 मिळेल, म्हणजे दॅट इज 2 मिळेल. ओके, सो I1/I2 इज इक्वल टू 2 मिळेल. सो I1/I2 इज इक्वल टू 2. सो I1 इज इक्वल टू किंवा I2 इज इक्वल टू I1/2 मिळेल आणि I1लाच K म्हणा, सो K/2 मिळेल. सो यू विल गेट I2 इज इक्वल टू K/2. असं एक आपण याचा आन्सर म्हणू शकतो. सो शेवटचा 4th ऑप्शन म्हणा. नेक्स्ट 37 बघा क्वेश्चन. In a parallel plate capacitor, the capacity can be increased by decreasing the distance between the plate. कारण कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू आणि त्या दोन प्लेट्समध्ये असणारे डिस्टन्स हे एकमेकांना कसे असतात, इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. क्वेश्चन नंबर 38. A constant force is applied to metal of wire of length L. Volume of the wire is constant, so the extension produced is proportional to. सिंपल इलास्टिसिटीशी रिलेटेड क्वेश्चन आहे. एकतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, सो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहितो आपण एरिया इंटू लेंथ. ओके, आता तुम्हाला स्ट्रेस आणि स्ट्रेनचा फॉर्म्युला आठवतोय का बघा, यंग्स मॉड्युलस y इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. सो स्ट्रेस किती असतो, फोर्स अपॉन एरिया, आणि स्ट्रेन किती असतो, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सिंपल. सो वी कॅन राईट डेल्टा एल इज इक्वल टू एफ अपॉन वाय इंटू एल अपॉन V/L. कारण आपण व्हॉल्यूमच्या ऐवजी एरिया इंटू लेंथ वगैरे कन्सिडर करू शकतो. सो वी कॅन से दॅट डेल्टा एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर, कारण या एलचं आणि या एलचं मल्टिप्लिकेशन होईल आणि ते स्क्वेअर होईल. सो हेच फक्त मग कॅपिटल एलमध्ये इथे दाखवलेलं आहे. बट हिंट तीच, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. द डिफ्लेक्शन इन moving coil galvanometer is reduced to half when it is shunted with X ohm coil. So the relation between X and resistance of galvanometer G is. ओके, आता MCG मधला हा क्वेश्चन आहे. MCG मधला जो टाईप आपण बघितला होता त्याच्या रिलेटेड हा गॅल्व्हनोमीटरचा क्वेश्चन आहे. सो गॅल्व्हनोमीटरचा मी आधी फॉर्म्युला पुट करतो. सो I/IG इज इक्वल टू G प्लस S डिवायडेड बाय S लिहितो. ओके, सो हे जर आपण ॲडजस्ट केलं तर असं होईल. सो IG G प्लस S अपॉन S, आणि हे जर बॅलन्स करायचं असेल तर IG अपॉन 2 G प्लस S अपॉन S होईल बघा. ओके, सो दिलेल्या कंडिशनवरून. ठीक आहे. सो एक्स आणि जीची व्हॅल्यू कशी येईल मग, सेम. इथं फक्त एक्स आणि एस आपण रिप्रेझेंट केलेला आहे. सो एसच्या ऐवजी आपण इथं एक्स म्हणू शकतो. लक्षात आलं. सो दिस इज द क्वेश्चन विच इज रिलेटेड विथ द MCG, ॲमीटरची कंडिशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40 बघा. हा ॲक्च्युली रिड्यूस्ड डेविएशन, डिस्पर्शन विदाउट डेविएशन, डेविएशन विदाउट डिस्पर्शन, त्या कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन आहे. 41 बघा. द व्हॅरिएशन ऑफ डिके रेट विथ नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लिया इज करेक्टली शोन इन. मला सांगा, डिक्रीजिंग रेट असतो ना, सो डिक्रीजिंग रेटसाठी ऑप्शन ए करेक्ट दिसतोय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. हा इंटरेस्टिंग लॉजिक गेटवरचा क्वेश्चन आहे बघा. द रिझल्टंट गेट अँड इट्स बुलियन एक्सप्रेशन फॉर द गिवन सर्किट इज. आता मला सांगा, हा पहिला जो गेट आहे त्याला आपण ऑर म्हणूया, किंवा चेक करा, दोन्हीला जर 0-0 इनपुट दिलं तर आउटपुट काय येणार आहे. सो 0-0 इथं 1 होईल, 1चं पुन्हा 0 होईल, सो आउटपुट बिकम 0. जर 0 आणि 1 दिलं
तर आउटपुट काय होईल 0 1 1 0 0 1 1 होईल बघा. हे कळतंय का तुम्हाला? हा नॉर दिसतोय, नॉर, आणि नॉरचं पुन्हा नॉट झालेलं आहे. सो नॉर आणि नॉटचा फरक तुम्हाला लक्षात येतोय. सो 1 0 असेल तरी पण 1 मिळेल आणि 1 1 असेल तरी पण आउटपुट 1 मिळेल. मग मला सांगा 0 1 1 1 हे जे आउटपुट आहे हे कुठल्या गेटचं असतं? तर हे आउटपुट ऑर गेटचं असतं, कारण ऑर गेटमध्ये दोन इनपुटची ॲडिशन होते, कोणाची? एची आणि बीची. सो ऑर ए प्लस बी इज द आन्सर. नीट समजला का बघा? हा लॉजिक गेट्स किंवा लॉजिक सर्किट जे आहेत त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट 43 नंबर क्वेश्चन बघूया. टू स्पियर्स S1 and S2 have same radii but temperature T1 and T2 respectively. Their emissive power is same and emissivity is in the ratio 1:4. Then the ratio of T1 to the T2 is. आपण स्टीफन्स लॉ बघितला होता, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. काय लॉ होता? एनर्जी Q/AT म्हणायचो, इमिसिव्ह पॉवर म्हणायचो, रेडियंट पॉवर म्हणायचो, E सिग्मा T⁴ होतं. मग हा फॉर्म्युला मी दोन कंडिशनसाठी लिहितो, बट दोन कंडिशनसाठी एनर्जी आपल्याला सेम दाखवायची आहे. सो आपल्याला रिलेशन मिळेल T1⁴ अपॉन T2⁴ इज इक्वल टू. आता इमिसिव्हिटी आणि टेम्परेचरमधलं रिलेशन कसं असेल? इनव्हर्सली. सो T1च्या पुढं E2 होणार आहे आणि T2च्या पुढं E1 होणार आहे. ओके, सो इट बिकम्स 4:1. मग हेच मी असं करतो, T1² याचाही स्क्वेअर करतो अपॉन T2² याचाही स्क्वेअर करतो. ओके, सो इट बिकम्स 2/1. मग T1/T2 किती येईल? √2 होईल ना, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो T1/T2 is nothing but √2/1. Question number 44. Look at the question. Two coaxial coils A and B of radii R1 and R2 are placed in the same plane, R2 greater than R1. If a current is passed through coil B, so coefficient of mutual inductance between the coils is proportional to. coefficient of mutual inductance फाइंड आउट करायचा आहे. याच्यासाठी फॉर्म्युला काय वापरायचा? सगळ्यात पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला, दॅट इज B. सो B इज इक्वल टू μ0/2 I1/R2. त्या I1 आणि R2चा अर्थ लक्षात येतोय का बघा? ज्या काय रेडिया आहेत त्या म्हणजेच डिस्टन्सेस आहेत. नंतर φ1 घेऊ शकता तुम्ही, B इंटू A1, φ इज इक्वल टू BA. सो वी कॅन सॉल्व or we can write φ2 again. So φ2 ची व्हॅल्यू मग ही पुट करा, B ची व्हॅल्यू μ0/2 I/R2 आणि एरिया A1 बद्दल मी लिहितो πr² म्हणजेच πr1². ओके, सो हे जर सॉल्व केलं तर आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. सो m किती असतं? φ/I1. सो यू कॅन सॉल्व दिस. सो R1² R2 राहील ओनली, कारण R1² आहे आणि R2 फक्त एकच आहे. सो आन्सर 4 नंबर, R1² R2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. Two satellites A and B are revolving with critical velocities VA and VB around the Earth in circular path with radii R and 2R respectively. So the ratio of VA/VB. व्हेरी सिम्पल. क्रिटिकल व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज V इज इक्वल टू √GM/R असतो. सो GM/RA करतो मी, कारण पहिली रेडियस आहे ना, आणि दुसरी रेडियस काय आहे किंवा व्हेलॉसिटी काय आहे? VB. सो VB काय येणार आहे? GM/, आता दुसरी रेडियस दिलेली आहे, किती दिलेली आहे? 2R दिलेली. सो हे 2RA करूया आपण, किंवा R फक्त म्हटलं तरी चालेल दोन्हीसाठी आपण. बघा आता हा R, हा R, GM हे सगळं कॅन्सल होईल. सो VA/VB आपल्याला किती मिळेल? √2/1 मिळेल. सो ऑप्शन बी मिळेल. नेक्स्ट 46 नंबर क्वेश्चन बघूया. येस, ऑर्डिनरी बॉडी A and B radiate maximum energy with wavelength difference 4 micrometer. So the absolute temperature of the body
body A is 3 times that of body B. So the wavelength at which the body B radiates maximum energy is. ओके, सो वेवलेंथ मधला डिफरन्स दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला कन्सेप्ट कुठली यूज करायची आहे तर वेवलेंथ आणि टाईममधलं रिलेशन म्हणजे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ यूज करायचा आहे. ठीक आहे, लगेच तुम्हाला तो फॉर्म्युला आठवला पाहिजे. एक चेंज दिलेला आहे, लॅम्बडा बी मायनस लॅम्बडा ए इज इक्वल टू 4 मायक्रोमीटर. चेंज कसा ओळखायचा, टेम्परेचर आणि वेवलेंथच्या रिलेशनवरून. सो रिलेशन सांगतो मी तुम्हाला, लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कंडिशनसाठी तयार करायचा आहे आणि त्याच्यावरून लॅम्बडा बी कसा निघेल, मग लॅम्बडा बी इज इक्वल टू टी ए अपॉन टी बी होईल. टेम्परेचर रिव्हर्स झालं बघा आणि हा इकडे लॅम्बडा ए होईल. ओके, सो मग तुम्हाला हे वरचं इक्वेशन आणि टेम्परेचरची कंडिशन हे सगळं पुट करून लॅम्बडा बी मिळेल 3 इंटू ब्रॅकेट 4 प्लस लॅम्बडा बी इतका मिळतोय का बघा. मग तो लॅम्बडा बी तुम्ही एका साईडला घ्या सगळा. सो 2 लॅम्बडा बी इज इक्वल टू 12 मिळते. सो लॅम्बडा बी इज इक्वल टू 6 मायक्रोमीटर यायला पाहिजे. दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. A metal ball of mass 2 kg is moving with speed of 10 meter per second had a head-on collision with stationary ball of mass 3 kg. If after collision both the balls move together, then the loss in kinetic energy due to collision is. So law of conservation of linear momentum concept आहे बघा. सो मी मास इंटू वेलोसिटी वापरायचा आहे. सो मी लिहितो m1 u1 प्लस m2 u2. ओके, पहिली वेलोसिटी पहिलं मास असं आपण म्हणूया. त्याच्यानंतर दुसरा बॉल जो आहे त्याचा मास त्याची वेलोसिटी. आता नंतर कोलिजन झाल्यानंतर दोघांची ॲडिशन होईल म्हणजे मास किती होईल, m1 प्लस m2 होईल आणि वेलोसिटी सपोज फायनल v होईल. तर ती v आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो m1 u1 प्लस m2 u2 अपॉन m1 प्लस m2. सो दिस इज द फॉर्म्युला. आता ह्याच्यावरून काय करायचं, डेल्टा के काढायचे ना आपल्याला, कायनेटिक एनर्जी काढायची आहे. सो इट बिकम्स 1/2 m1 u1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 u2 स्क्वेअर. ठीक आहे, आणि मायनस 1/2 हे m1 प्लस m2 होणार आणि वेलोसिटीचा स्क्वेअर दॅट इज v स्क्वेअर. सो वेलोसिटी वरून काढलेली असते. हे जर आपण सोडवलं तर याच्यावरून आपल्याला मग आन्सर मिळेल दॅट इज 60 जूल मिळेल. बघा फॉर्म्युला समोर मी इथं पुट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48. Look at the question. A charge q moving with velocity v in a magnetic field of induction b bar experiences a force. So the angle between v bar and v bar is theta. So the speed of charge after 1 second will be. सिंपल लॉरेंट्स फोर्सचं जे एक्झाम्पल आपण किंवा जे इक्वेशन बघितलं होतं, अगदी सोपी कन्सेप्ट. F इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा. बट थिटा तर 90 घेऊया आपण. ओके, सो याच्यावरून डायरेक्ट आपण सांगू शकतो की वेलोसिटी किती असेल, व्हीच असेल बघा, कारण सगळे पॅरामीटर्स तेच दिलेले आहेत. म्हणजे लॉरेंट्स फोर्सचं जे इक्वेशन आहे ते डायरेक्ट आपण इथं कन्सिडर करू शकतो आणि त्याच्यावरून हे आन्सर सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. A wire of length 10 cm is gently placed horizontally on the surface of water having surface tension of 75 into 10 to the 3 Newton per meter. So what force is required to just pull up the wire from the water surface? Very simple concept. Surface tension is equal to force upon length. बट तुम्हाला मी सांगितलेलं आठवतंय का बघा, की एखादा असं वायरचं एक्झाम्पल असेल किंवा एखाद्या वॉटर सरफेसवरती जर पिन प्लेस केली असेल आणि ती जर फ्लोट होत असेल तर त्याच्या दोन्ही बाजूला सरफेस टेन्शन तयार होतं. सो आपण फॉर्म्युला लिहिला होता F इज इक्वल टू ट्वाईस TL असा लिहिला होता. लाईक सोप सोल्युशन, आपण सोप सोल्युशनमध्ये पण डबल करतो ना, तशा पद्धतीनं F इज इक्वल टू 2 इंटू TL असं आपण लिहू शकतो. सो इट बिकम्स 2 इंटू हे 75 इंटू हे 10 टू द 3 आणि इंटू हे
10 इंटू 10⁻², कारण सेंटीमीटरचं मीटरमध्ये केलं. हे सगळं जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर 1.5 इंटू 10⁻² न्यूटन इतकं मिळेल. म्हणजे तिसरा ऑप्शन इथं मिळू शकतो. ओके, सो आपण जो सरफेस टेन्शन टॉपिक बघितला होता त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50. So what is the 50 question? It is again related with the theoretical or linear SHM concept वरती आहे बघा. The weight suspended from a spring oscillates up and down. SHM सुरू आहे. So the acceleration of the weight will be 0 at. साहजिकच acceleration कुठं 0 असेल तर मीन पोझिशनला. आठवतंय का बघा, सेंटरला मीन पोझिशन असते, इकडं प्लस एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आणि इकडं निगेटिव्ह एक्स्ट्रीम असते. सो सेंटरला डिस्प्लेसमेंट किती असतं? 0 असतं. आणि ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? एचा -ω²x. मग मला सांगा, जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन पण किती मिळालं पाहिजे? 0च मिळालं पाहिजे. सो वी कॅन से दॅट ॲट द मीन पोझिशन द ॲक्सेलरेशन इज 0, कारण आपण डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन ह्या पॅरामीटरच्या तिन्ही कंडिशन्स बघतो, मीनला आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीमला. सो मीन पोझिशनला आपण सांगूया की ॲक्सेलरेशन जे आहे ते 0 मिळेल, कारण मीन पोझिशन म्हणलं की एक्सची व्हॅल्यू 0 होते, तिथून पार्टिकल स्टार्ट झाले असं आपण इमॅजिन करतो. सो एक्सची व्हॅल्यू जर 0 झाली तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू -ω² इंटू एक्स. सो वी कॅन से दॅट फॉर द मीन पोझिशन ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल इज 0. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 50. ओके, सो ओव्हरऑल जर आपण या क्वेश्चन पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर आउट ऑफ 50, ओके, सो आउट ऑफ 50 देर आर 45 क्वेश्चन्स. दोज आर इन इझी और ॲव्हरेज लेवल. दोज आर ऑफ इझी और ॲव्हरेज लेवल. ठीक आहे. सो 50 पैकी 45 तरी क्वेश्चन्स असे होते की ते थेरॉटिकल बॅकग्राऊंडमध्ये असतील किंवा अगदीच 2 कंडिशन्समध्ये किंवा फार फार तर 2 स्टेप्समध्ये असे होते, किंवा अगदीच आपण 40 जरी क्वेश्चन्स कन्सिडर केले तरीसुद्धा चालू शकेल. म्हणजे एक 40 क्वेश्चन्स अशा आहेत की ज्यांचा रेफरन्स हा ऑलरेडी कुठं तर झालेला असतो, किंवा त्या क्वेश्चनचं सोल्युशन असेल, त्या क्वेश्चनचा अर्थ असेल. डेफिनेटली 100% मी सांगेन की त्या 40 क्वेश्चन्सचा रिलेशन, त्या 40 क्वेश्चनचा रेफरन्स ऑलरेडी आपण कंप्लीट केलेला असतो वर्षभरामध्ये, किंवा इवन क्रॅशच्या काही न्यूमेरिकल्समध्ये सुद्धा. त्यामुळे ते 40 मार्क्स तरी आपल्याला मिळवणं खूप सोपं आहे, व्यवस्थित जर स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग असेल तर. मग वरचे 10 क्वेश्चन्स, 5 क्वेश्चन्स, 8 क्वेश्चन्स, 6 क्वेश्चन्स म्हणून आपण जे थोडीशी डिफिकल्टी, आणि ऑलरेडी पेपरच्या आधी तुम्हाला सांगितलं जातं की काही क्वेश्चन्स म्हणजे 5 to 10 क्वेश्चन्स हे JEE आणि नीट लेवलचे सुद्धा असतील. त्यामुळे मग ते क्वेश्चन जरी डिफिकल्ट वाटत असले तरी ॲटलिस्ट 40 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायला आणि ते ॲक्युरेट यायला काही हरकत नाही, कारण ऑलरेडी आपण ते कुठंतरी सॉल्व केलेलं असतात. ओके, सो अशा पद्धतीनं अजूनही काही पेपर्स आहेत, त्याचंही सगळं जे काय ॲनालिसिस आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल. आणि जर ओव्हरऑल प्रत्येक पेपरमध्ये बघितलं तर आपल्याला 40 क्वेश्चन्स तर असे सापडतात की जे ऑलरेडी आपण कंप्लीट केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार हा केलाच पाहिजे. ठीक आहे. सो दिस इज द पेपर डिस्कशन ऑफ ऑक्टोबर 2020. सो ऑक्टोबरमध्ये जी काही एक्झाम झाली होती त्यातला हा फर्स्ट शिफ्टचा फिजिक्सचा पेपर होता. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट पुढचा पेपर घेऊन पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, सो अभ्यास करा, काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.